हर्षद गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकेनला आपण पाहू शकता. कोणी बॅट्समन सुरेंद्र खूप चांगला कव्हर ड्राईव्ह बघायला मिळाला. इनफिल्डला बेधून चेंडू जातो यावेळेला सीमा पार. सुरेंद्रच्या बॅटमधून पहिला चौकार. सुरेंद्रच्या बॅटमधून पहिला चौकार येतोय. आपण सामना पाहतोय नवापाडा विपक्ष आपण येतोय खोनीमध्ये. श्री गणेश खोनी विपक्ष जय गणेश नवापाडा असा सामना आपण पाहतोय. दोन्ही संघाच्या नावांमध्ये आपण गणपतीचं नाव आहे. तर हर्षद ठोंबरे गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकेनला सुरेंद्र लोखंडे. शप्पलोन ऑन साइडला खेळायचा होता यावेळेला पॅडवरती चेंडू आदळतोय. लेग बोल्ड आहे असं वाटलं की सुभाष इथून लेग बिफोर आउट दिलाय पण क्लीन बोल्ड झालाय. नक्कीच पंचांनी पण लगेच बोट वरती केले. आम्हाला वाटलं की लेग बिफोर झालाय पण क्लीन बोल्ड झाला. तर पहिली सफलता. तर पहिलाच गडी बाद करण्यात यश मिळतं. सुरेंद्र ज्यांनी चौकार मारत त्या सुरेंद्रला क्लीन बोल्ड करतोय. तर नवीन फलंदाज येतो यावेळेला तिसऱ्या क्रमांकावर गुरुनाथ. गुरुनाथ येतोय. चला गुरुनाथ जरा फास्ट. धन्यवाद. हर्षद ठोंबरे चांगली गोलंदाजी करतोय. यशरक्षक अरुण ठोंबरेला आपण पाहू शकता. ऑफ साइडला क्षेत्ररक्षण एक शॉटमॅन बॅकवर्ड पॉइंटला एक आपण असं क्षेत्ररक्षण पाहू शकता. एक एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये आपण क्षेत्ररक्षण पाहू शकता. कव्हर्सला क्षेत्ररक्षण आहे. एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ मध्ये भरपूर मोठी कव्हर्स आणि मिड ऑफ मध्ये भरपूर मोठी गॅप आहे. ऑन साइडला शॉट पॉइंटला एक शॉट बॅकवर्ड स्क्वेअरला एक मिड विकेट लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण तैनात आहे. हर्षद पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिलं संघाचं आपण पहिलं षटक फेकतोय. स्ट्रायकेनला गुरुनाथ. गडी बाद 4. साईडला पूल करत होता. 2 षटकाच्या गॅप मधनं चेंडूला काढलाय. आउटफील्ड पास ते चेंडू खूप वेगाने सीमारेषा पार जातोय. लॉंग लेट सीमारेषा पार चौकार. 10 संख्या धाव फलक आपण पाहू शकता यावेळेला 8 धावा. संख्या 8 आपण पाहू शकता. गुरुनाथच्या बॅटमधून देखील चौकार आलाय. तर एक चौकार मारल्यानंतर आपण इतर बाद झाला तर सुरेंद्र. त्या जोशी नो स्ट्राइक एनलाय. अतिशय चांगला फलंदाज. ओळख आहे डोंबोलीचा. आपण म्हणजे नावापडाचा कोहिनूरचा हिरा नो स्ट्राइक एनला. अतिशय सुरेख चेंडू. गुड लॅस पडावर का टेकअप झाला. चेंडू कट करायचा होता. पाहिलं जातं की कुठून चेंडू टेकअप झाला. पिंट्या जोशी काहीतरी सूचना करतोय यावेळेला गुरुनाथला शांत डोक्याने फलंदाजी करायची आहे. खरं अनुभवी फलंदाज एक अनुभवी खेळाडू. परंतु गुरुनाथ देखील बऱ्याचशा स्पर्धा खेळलाय. हर्षद राईट आर्म ओव्हरकडनं मारा करतो स्ट्रायकेनला गुरुनाथ. सुरेख ब्लॉक होल मध्ये वॉइड यार्क चेंडू फेकतोय. डॉट चेंडूची समाप्ती. सुरेख गोलंदाजी बघायला मिळते. तेवढंच चांगलं यष्टीरक्षण करतोय अरुण ठोंबरे. अमित गायकर स्क्वेअरलेगचे पंच आणि आपण येतोय स्पर्धेचे आयोजक आपण बघितलं अमर ठाकूर. आपण ही स्पर्धा पाहता सोनारपाडा क्रिकेट संघ आयोजित सोनारपाडा चषक. खूप चांगलं सहकार्य आहे. समीर पाटील ग्रामपंचायत सदस्य म्हणजे ग्रामपंचायत सदस्य हर्षद. चेंडू अडव्या बॅटने चेंडू जातोय मिड विकेटला. एक धाव कंप्लीट केली जाते. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूला उचलतोय फेकी करतोय. अवधी होता 2 धावा घेण्याचा. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला 12 धावा 10 धावा माफ करा. अमर ठाकूर दत्ता ठाकूर श्रीधर म्हात्रे मंगेश गायकर आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळ सोनारपाडा यांचं खूप मोठं सहकार्य. पहिलं षटक संपलंय. सुभाष आपण पाहिलं सुभाष पाटील देखील सामना एन्जॉय करतात. SP पंचांच्या भूमिकेत आम्ही त्यांना पाहिलंय. थोडंसं रिलॅक्स घेत आहेत आता. 2 सामने त्यांनी कंटिन्यू आपण आता पंचगिरी केली. तर गोलंदाजी मार्कवर येतोय आपण येतोय खोनी संघाच्या माध्यमातून. गौरव येतोय. गौरव ठोंबरे येतोय. तर स्ट्राइक एंडला फलंदाज पिंट्या जोशी
या संघाचा आपण म्हणतो अतिशय महत्त्वपूर्ण फलंदाज का पिंट्या जोशीची फलंदाजी बघणं म्हणजे प्रेक्षकांसाठी पर्वणी असते. ऑन साइडला शॉट फाईन लेग, शॉट लेगला क्षेत्ररक्षण, बॅकवर्ड स्कोअरला एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. बडीश लोंगाद रिजन मध्ये गौरव लॉफ केला, यावेळेला फुलटा चेंडू, नजाकत होती, टायमिंग चांगलं होतं आणि चेंडू जातो यावेळेला पंचांचा सीमा पार, षटकार. नितीन काळन बघितलं टायमिंग किती चांगलं होतं, ताकद कमी होती पण प्लेसमेंट खूप चांगली होती. बडीश लोंगाद रिजन मधनं चेंडू सीमा पार गेलाय. तर 2 षटकानंतर चेंडू कधी हरवला फुटला तर आपण आता नवीन चेंडू मिळणार आहे. जो डिसिजन असेल तो तुम्हाला मिळेल. सिद्धेश आम्हाला हे सातत्याने नियम फॉलो करायला लागतात. पिंट्या जोशी आहे, चांगला फटका आलाय यासाठीच. गौरव गोलंदाजी मार्क स्ट्राईकला पिंट्या जोशी एक विश्वासाने सुरुवात करतोय. पिंट्या जोशीच्या बॅट मध्ये चेंडू निघाला जणू का षटकाराची मोहर लागली होती. धावसंख्या 10, 16 माफ करा 16 धावा झाल्यात. गौरव हा चेंडू ड्राईव्ह करायचा होता, सुरेख गोलंदाजी बघा. पडल्यानंतर चेंडू थोडासा नितीन वेगाने स्पीड होतं, निघून जातो पडल्यानंतर. डॉट चेंडूची समाप्ती, षटकाराचं प्रत्युत्तर बघा किती चांगल्या तऱ्हेने दिलंय गौरवने. कौतुक करेल मी या गोलंदाजाचं. पिंट्यासारखा फलंदाज आहे, एक अनुभवी असा खेळाडू आहे आणि बऱ्याच वर्ष क्रिकेट खेळलाय, भरपूर असा अनुभव आहे. शहरी विभागातून आपण पाहिलाय, ग्रामीण विभागातून पाहिलाय. गौरव चेंडू पुन्हा बॅटची कडा घेऊन चेंडू मागे सरकतो, डायरेक्ट हिट केलं होतं यावेळेला. शॉट लॉंग लेटचा क्षेत्ररक्षण आला, चेंडूला फीड करतो, एक धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या 10 फल करते आपण पाहू शकता यावेळेला. 17 धावा. मॅच बॉल आलाय बघा. आमच्या स्वयंसेवकांचा मी कौतुक करेल, चेंडू आणून देत आहेत. सुभाष जर बघितलं तर भरपूर गावत आहे. गुरुनाथ ठाकूर खरंच धन्यवाद आहे त्यांना. वन मॅन शो. गौरव गोलंदाजी मार्क स्ट्रायकरला आपण पाहू शकता यावेळेला. गुरुनाथला आपण पाहू शकता, अतिशय चांगला फलंदाज. लॉफ केला यावेळेला, मिस टाइम शॉट आहे, क्षेत्ररक्षक मात्र दूरवर आहे. चेंडू जोपर्यंत शॉट मिडविकेट रिजन मध्ये फील्ड होतोय तोपर्यंत इथे एकच धाव कंप्लीट केली जाते आणि एकने धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला. 18 धावा. सिद्धेश पाटील गुणलेखकाच्या भूमिकेत. नितीन कळन काल देखील त्यांचं समालोचन आपण ऐकलं, आज देखील आपण त्यांचं समालोचन ऐकतोय. तुषार पाटील या व्यासपीठावर आपलं देखील स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. ड्राईव्ह करायचा होता यावेळेला, सुरेख झेल पकडला जातोय, कौतुक करेल क्षेत्ररक्षकाचं. दिनेश काय झेल पकडलाय. थोडासा दुखापतग्रस्त होता पण स्वतःला सावरतोय, त्याला माहिती आहे झेल कोणाचा आहे, पिंट्या जोशीचा आहे. जर इथे पिंट्या जोशीचा झेल सोडला तर जास्त धावांचं लक्ष राहील आपल्या संघासमोर आणि पिंट्या जोशी बॅक टू पवेलियन. नवीन फलंदाज यश येतोय. यश चौधरी येतोय. गौरवला महत्वपूर्ण सफलता मिळतोय, जड पावलांनी मैदान सोडतोय पिंट्या. तर ज्या पिंट्याकडनं आशा होती कॅप्टनला की जास्तीत जास्त पिंट्या जोशी धावा करून देईल आणि मोठं टार्गेट राहील कोणी संघासमोर, पण तसं काही होत नाही. पिंट्या बॅक टू पवेलियन. संख्यात आपण पाहू शकता यावेळेला 2 गडी बाद 18. गौरव चांगली गोलंदाजी करतोय P2 मध्ये. वैयक्तिक पहिल्या संघात दुसऱ्या ठिकाणी स्ट्रायकिंगला यश चौधरी. आल्या आल्या बॅटचा पेस खोलतोय यावेळेला, चेंडूला फेकून देतो लॉंग ऑन सीमारेषा पार, षटकार. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता, 24 धावा. सुभाष पाटील या मैदानाचा विचार केला तर काल तुम्ही पंचगिरी केली असते, पण आज पण मात्र सकाळपासूनच आपण चेंडू सीमा पार जातात. ताकद बघा किती ग्रामीण खेळाडूमध्ये, पोरांसमध्ये ताकद बघा किती. टायमिंग चांगलं होतं आणि षटकार मिळतात त्यांना. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 24 धावा.
जे प्रेक्षक आम्हाला युट्यूबच्या माध्यमातून ऐकतात, जे प्रेक्षक इथे आपल्या बैल सामना एन्जॉय करतात, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. कोरोनाचं सावट अजूनही टळलं नाहीये. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येत हा फलकात आपण पाहू शकतो 12च्या सरणी आपण बघतोय नवापाडा संघ प्रथम फलंदाजी करताना 24 धावा धावफलकातील लागल्या आहेत. गुरुनाथ आणि यश ही जोडी मैदानात खेळते. हर्षद पुन्हा एकदा दुसऱ्या स्पेलमध्ये येतोय. आता P1 P2 संपलाय, त्यामुळे क्षेत्रक्षण थोडंसं विखुरलेलं बघायला मिळत आहे. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेगला आपण क्षेत्रक्षण पाहू शकता. अरुण ठोंबरे थोडंसं क्षेत्रक्षणमध्ये बदल करतोय. लेग गलीला सुद्धा आपण एक क्षेत्रक्षण पाहू शकता. एक क्षेत्रक्षण बॅकवर्ड स्कोअर लाईक मिड विकेटला क्षेत्रक्षण, लॉंग ऑनला क्षेत्रक्षण. हर्षद सुरेख चेंडू युता यावेळेला अपील होत यावेळेला पंच बातचीत करतायत. काय डिसिजन येतो पाहिजे, डिसिजन पेंडिंग आहे. नॉट आउट. खरं का अपील झालं तर सुभाष पाटील पंचांनी चर्चा केली आणि योग्य डिसिजन आलं. हर्षद गुरुनाथ चेंडू खूप वेगाने शरीराचा वेध घेतो यावेळेला. जोपर्यंत चेंडू फीड होईल हर्षद तो चेंडूला फीड करतो. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. संख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 25 धावा आपण पाहू शकता. चांगली गोलंदाजी हर्षद ठोंबरेच्या माध्यमातून. एक अष्टपैलू खेळाडू आहे कोहली संघातील. पुणे हर्षद क्षेत्रक्षण बदल केला जातोय. एक लॉंगअपला देखील क्षेत्रक्षण तैनात केले जात आहे. हर्षद गोलंदाजी मार्कवर रिजन्सी एंड कडून राईट आर्म उर्दीकडे मार्क करतोय. स्ट्राईक एंडला यश चौधरीला आपण पाहू शकता. फुल टॉस होता यावेळेला. पुल केलाय, पंच नोटची खूण करतायत. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. नो चेंडू दिलाय, फ्रीट असणार आहे. बघा नवापाडाचे पिंट्या जोशी नो चेंडू घोषित केला होता, लक्ष नव्हतं तुमचं. तर संख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता. तर संख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता 28 धावा. फ्रीटचा चेंडू असणार आहे. यश पाहिजे तर काय करतोय हर्षद. सुरेख चेंडू यावेळेला ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू खेळायचा होता. डॉट चेंडूची समाप्ती. सुरेख गोलंदाजी हर्षद ठोंबरेच्या माध्यमातून. हर्षद चेंडू यावेळेला लाईन पाहावी लागणार. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. पंच वाईडची खूण करतायत. 1 धावेने भर धाव संख्या 10 फल करते आपण पाहू शकता यावेळेला. 29 धावा आपण पाहू शकता. हर्षद पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक एंडला आपण पाहू शकता यश और तिकडे मारा करतोय. चेंडू बॅटची कडा घेऊन जातो यावेळेला. अरुण चूक करत नाही. अजून एक सफलता प्राप्त मिळते. आपण तो बिग विकेट. यश चौधरी बॅक टू पॅव्हिलियन. तर नवीन फलंदाज येतो यावेळेला. सर्वात अनुभवी असा फलंदाज आपण म्हणतो पिंट्या जोशी नंतर हेमंत येतोय. पण आता हेमंत कशा प्रकारे फलंदाजी करतोय. 29 धावा होते. आपण घडी बाद होतोय. यश बाद होतोय. पिंट्या बाद झालाय. आपण तर सुरेंद्र बाद झालाय. यश बाद झालाय. जे सलामी आपण जे प्रमुख फलंदाज 3 ते आता बाद झाल्यात. आता हेमंतला चांगली इनिंग खेळावी लागणार आहे. गुरुनाथ देखील आहे. इथून जर 50 ते 55 धावा करायच्या असतील त्या 2 फलंदाजांना चांगली भागीदारी करावी लागणार आहे. हर्षद ठोंबरे गोलंदाजी मार्कवर एंड बदलतोय. साईडला आडव्या बॅटने खेळायचा होता. डॉट चेंडूची समाप्ती होते. सुरेख गोलंदाजी हर्षद ठोंबरेची. बघा एक उपयुक्त असा गोलंदाज आहे आणि आपली उपयुक्तता सिद्ध करतोय. संख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 29 धावा. हर्षद गोलंदाजी मार्कवर राईट राऊंड इकडे मार्क होतो. स्ट्राईक एंडला हेमंत. ऑन साईडला पुल करायचा होता. चेंडू व्यवस्थित मिडल होत नाही यावेळेला.
चेंडू 30 सर्कल मध्ये फील्ड होतोय. एक धाव कंप्लीट केलं, षटक संपतंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना नावपाडा संघाची 3 गडी बाद, 30 अशी धावसंख्या. चला 12व्या खेळाडून पाणी घेऊन जायचं लगेच. एक चांगली संकल्पना नितीन आपण पाहू शकता. 12वेच खेळाडू मैदानात जाऊ शकतात. चला आजदे संघाचे संघनायक तर सोनारपाडा सी संघाचे संघनायक या टॉस साठी आणि आजदे संघाचे संघनायक जर आला असाल तर या टॉस साठी. तर सोनारपाडा सी संघाचे संघनायक, आजदे संघाचे संघनायक टॉस साठी या. प्रेक्षक भरपूर प्रमाणात आले, त्या प्रेक्षकांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि जे प्रेक्षक आम्हाला युट्यूबच्या माध्यमातून जॉईन झाले त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तर सोनारपाडा सी चे कॅप्टन हसमुख या. तर आजदे संघाच्या संघाने टॉस साठी यायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये आम्ही तुमची नाणेफेकी करणार आहोत. चांगला सामना बघायला मिळेल. हसमुख आहे, दत्ता आहे, जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. स्पर्धेसाठी ज्यांचं मला मोलाचं योगदान राहिलंय, समीर पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य अमर ठाकूर, दत्ता ठाकूर, श्रीधर म्हात्रे, मंगेश गायकर, संपूर्ण ग्रामस्थ मंडळ सोनारपाडा त्यांना धन्यवाद देतोय. कारण त्यांचं खूप मोलाचं सहकार्य राहिलंय आणि ज्यांनी आम्हाला कळत न कळत सहकार्य केलं त्यांना देखील आम्ही मनाच्या हृदयांतकरणातून धन्यवाद देतोय. तर गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला आपण पाहू शकता खोरी संघाच्या माध्यमातून अरुण ठोंबरे येतोय. सर्वात अनुभवी खेळाडू, पंचांच्या भूमिकेत पण आम्ही त्यांना पाहिलंय. अरुण ठोंबरे देखील गोट्या अंपायर सारखे डान्स करताना आम्ही त्यांना पाहिलंय. केपीएल मध्ये त्यांनी देखील भरपूर चांगला डान्स केला. अरुण गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला. हेमंत पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा होता. चेंडू आणि बॅटचा काय संपर्क होत नाही. डॉट चेंडूची समाप्ती. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. अनुभव भरपूर आहे. दोन अनुभवी खेळाडू मैदानात आहेत. एका बाजूला आपण हेमंत, दुसऱ्या बाजूला अरुण. अरुण आपण बघितले तर गोलंदाजी मार्कवर आहे. त्यामुळे दोन अनुभवी खेळाडूंमध्ये आता झुंज नितीन आपल्याला बघायला मिळते. अरुण गोलंदाजी मार्कवर. चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला खेळायचा होता. पंच वाईडची खूण करताय. धावसंख्या 10 फल करते आपण पाहू शकता यावेळेला. 31 धावा आपण पाहू शकता. अरुण गोलंदाजी मार्कवर राऊंड कडे मारा करतोय. शप्पल होऊन स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न करतो पण चेंडू आणि बॅटचा काय संपर्क होत नाही. अरुण चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा. डॉट चेंडूची समाप्ती होत नाहीये. पंच वाईटची खूण करतायत. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या 10 फल करते आपण पाहू शकता यावेळेला. 32 धावा. 3 फुटवरचा वापर दिसत नाहीये लाराकडून. प्रत्येक वेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतोय. ऑफ साइडला भरपूर मोठी गॅप आहे. आपण बघितलं तर पॉइंट आणि कव्हर पॉइंट मध्ये एक क्षेत्ररक्षण पडत एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये शॉट एक्स्ट्रा कव्हरला पाहू शकता. अरुण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राऊंड कडनं मारा करतो स्ट्राईक एंडला. हेमंत चेंडू पायचीचा अपील होतं यावेळेला. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. तर संख्या 10 फल करते आपण पाहू शकता यावेळेला. 33 धावा. चला आजदे संघाचे संघनायक जर आला असेल तर टॉस साठी यायचंय. अरुण खूप चांगली गोलंदाजी करतो या षटकामध्ये. साकेला गुरुनाथला आपण पाहू शकता. गुरुनाथ तिसऱ्या क्रमांकावरती आलाय. आता चांगली फलंदाजी करावी लागणार आहे. 50+ धावा करायच्या असतील तर आक्रमक फलंदाजी करणं गरजेचं आहे. अरुण चेंडू वाईड यॉर्कर फेकतो यावेळेला. सुरेख गोलंदाजी. वेग प्रचंड होता. यष्टीरक्षक हर्षदचं मी कौतुक करेल. काय यष्टीरक्षण दाखवलं या चेंडूवरती.
साईडला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. थर्डमॅन पॉइंटला बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. केशला आपण पाहू शकता. अरुण चेंडू लॉफ केला यावेळेला. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑनला. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरी धाव देखील इथे कंप्लीट केली जाते. बॅकिंग येते तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या 10 फलकावरती 35 धावा आपण पाहू शकता. 4थं षटक प्रगती पथावर आहे. अजूनही या षटकातील 2 चेंडू म्हणजे एकूण 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अरुण गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. सेकंडला आपण गुरुनाथला पाहू शकता. नुशाकला हेमंत. पायचीचा अपील होतं यावेळेला. पुन्हा एकदा एक धाव कंप्लीट केली जाते. संख्या 10 फलकावरती आपण पाहू शकता. 36 धावा. एक चेंडू अजूनही बाकी आहे. संख्या 36. एक चेंडू बाकी. अरुण गोलंदाजी मार्कवर. 4थ्या षटकातील शेवटचा चेंडू स्ट्रायकेनला आपण हेमंतला पाहू शकता. हेमंत पाहायचं कशा प्रकारे फलंदाजी करतोय. मोठे फटके मारायचा प्रयत्न करतो पण त्याला मात्र मोठे फटके मारता येत नाहीये. अरुण 4थ्या षटकातील पुढचा चेंडू. चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न केला होता. षटक संपतोय. सुरेख गोलंदाजी केली आहे अरुणने या षटकामध्ये. बघा अनुभव किती आहे. अनुभव पणाला लावला आणि एकही मोठा फटका मारू दिला. एक वाजवी षटक फेकलंय अरुणचं. या षटकात अरुणने फक्त आणि फक्त आमचे गुणलेखक आम्हाला सांगतात की 6 धावा आलेत. तर अंतिम षटक आता पाहायचंय खोनी संघाच्या माध्यमातून कोण घेऊन येतो यावेळेला. अजय येतोय. अरुणने बघा किती चांगली गोलंदाजी केली. 6 धावा दिल्या. 36 धावा दिल्या. धावफलकावरती गडी बाद झाले. तब्बल जर विचार केला 2 वाईड 2 बाई झाले आहेत. सुरेख गोलंदाजी. एक्युरेट गोलंदाजी. 3 गडी बाद. 36 अशी धावसंख्या. अजय आलाय गोलंदाजी मार्कवर. पाहिजे अजय आता कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. आता गुरुनाथ आणि हेमंतला मात्र चांगली फलंदाजी करावी लागणार या 7 चेंडूमध्ये. अजय आमच्या समालोचक कशा एंड कडून. चेंडू खूप चांगला होता. ब्लॉक होल मध्ये चेंडू फेकला होता. खोदून काढला चेंडू. कार्पेटच्या माध्यमातून लॉंग ऑनला जातोय. इथे 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. संख्या धावफल करती 38 धावा आपण पाहू शकता. गोलंदाजी मार्कवर अजय. स्ट्रायकरला गुरुनाथ. फुलटॉस लॉफ केला यावेळेला. क्षेत्ररक्षक आहे. सुरेख झेल पकडला जातो यावेळेला. फलंदाज बाद. म्हणून या व्यासपीठावर आपलं देखील सरसे स्वागत आहे. नाव पडायचे मनू. फलंदाज येतोय मोनू. अजय. सायकल हेमंत. पंच वाईड चिखून करतायत. धावसंख्या 10 फल करते. 39 धावा आपण पाहू शकता. काय मोठे फटके येत नाहीत नितीन. बघा मोठे फटक्यांसाठी संघर्ष केला जातोय लाराकडून पण लारा देखील बॅटमधनं धावा येत नाही. अजय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. शेवटचा षटक प्रगतीपथावर येत. धावसंख्या 39. डॉट चेंडूची समाप्ती. हेमंत सातत्याने बघतोय की वाईट चेंडू मिळत आहेत का. बॅट मधनं धावा येत नाहीत. 6 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त 1 धावाचं योगदान दिलंय हेमंतने. चांगली फलंदाजी होत नाहीये. पुन्हा एकदा ह्या वेळेला व्यवस्थित चेंडू मिडल होत नाहीये. चेंडू जातोय लॉंग ऑनला. 1 धाव कंप्लीट केली जाते. 2 धावा पूर्ण केल्या तर धावसंख्या 10 फलकावरती आपण पाहू शकता.
41 धावा आपण पाहू शकता. चेंडू बाकेत अजून या षटकातील विचार केला तर 2 चेंडूंचा खेळ बाकी. अजय सुरेख गोलंदाजी करतोय. मोठे फटके येत नाही. चौकार षटकारांची नित्यंत गरज या 2 चेंडूंमध्ये. अजय राईट आर्म राऊंड कडे मारा करतोय. चेंडू डॉट चेंडूची समाप्ती. विकेट मिळतो यावेळेला. सांघिक यश हेमंत बाद होतोय. धावाच्या स्वरूपात अजून एक सफलता प्राप्त होते कोणी संघाला. विकेट सॅक्रिफाईस केली शेवटी. नितीन काय करणार, धावा येतच नव्हत्या. एक चेंडू अजूनही बाकी आहे. चला आजदे संघाचे संघनायक टॉस साठी या. सोनारपडा सीचे कॅप्टन आले आहेत. चेंडू बॅटची कडा घेऊन मागे सरकला होता. यष्टीरक्षक हर्षदने चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. कौतुक करेल या गोलंदाजा. सुरेख गोलंदाजी केली. अरुणने चांगली गोलंदाजी केली. अजयने चांगली गोलंदाजी केली. जर विचार केला तर 2 षटकामध्ये धावा आल्यात आम्हाला सिद्धेश सांगतायत. 11 धावा आल्यात फक्त आणि फक्त. आणि 41 धावा झाल्यात धाव फलकावरती. 42 धावांचं लक्ष असणारे आपण येतोय खोनी संघासमोर. चला आजदे संघाचे संघनायक टॉस साठी या. करण सोनारपडा सी संघाचे संघनायक आलेले आहेत. सुरेख गोलंदाजी केली. अरुणचं मी कौतुक करेल. अनुभव काय पाना असतो तो दाखवून दिला. त्यानंतर गोलंदाजीला अजयचं देखील कौतुक करेल. फक्त आणि फक्त 5 धावा दिल्या. हर्षदने देखील 2 षटकात खूप चांगली गोलंदाजी केली. तर धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता. पहिलं सत्र संपलंय. 5 षटकामध्ये धावा केल्या आहेत. 41 42 धावांचं लक्ष असणार आहे. चला या लवकर. आजदे संघाचे संघनायक. तर 42 धावांचं लक्ष पाहिजे. 42 धावांचं लक्ष इथे कोणी संघ पूर्ण करतोय की आपण बघितलं तर नावपाडा संघ त्यांना रोखतोय. जाण्यासाठी जाऊया दुसऱ्यासाठी आमचे साथी समालोचक नितीन काळे यांच्याकडे. तर आजदे संघाचे देखील कॅप्टन येत आहेत. उत्तम गायकर यांना विनंती करतोय आपल्या शुभास्ते टॉस करायचंय. तर आजदे विपक्ष सोनारपडा सी मध्ये टॉस केला जातोय. उत्तम गायकर यांच्या शुभ असते आणि टॉस जिंकलाय आजदे संघाने. आणि डिसिजन आपलं पेंडिंग चालेल. तर सामना जेव्हा सुरू होईल तर ऐकूया नितीन काणे यांना. धन्यवाद भाऊ पटेल. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. पहिल्या फेरीतील तिसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मात्र अवघ्या 41 धावांवरती रोखले नवापाडा संघाला खोनी संघाने. आणि सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. बिभीषण म्हात्रे आणि दिनेश ठोंबरे. दिनेश ठोंबरे आपण पाहिलं मागच्या वर्षी नाईटची स्पर्धा सुद्धा अक्षरशः गाजवली होती आपल्या फलंदाजीमध्ये. उत्कृष्ट फलंदाज म्हणून त्याची निवड झाली होती. LED TV रायगडमध्ये जाऊन मिळाली होती. तो दिनेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नॉन स्ट्राईक एंड आणि स्ट्राईक एंडला बिभीषण म्हात्रे. लक्ष तुम्ही पाहिलं तर 42 धावांचे क्रिकेट या खेळामध्ये. कोणत्याही धावा कमी नाहीयेत, कोणत्याही धावा जास्त नाहीयेत. बाळा बोराडे यांचं आगमन झालंय. त्यांना विनंती की या व्यासपीठावरती. समीर पाटील नक्कीच आपली भरपूर वेळापासून वाट पाहतायत.
तर याचे भाव बोराडे समीर पाटील आपल्याला बोलवत आहेत. थोड्याच वेळात 40+ संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांचे ते आगमन होतोय. संदेश नारकर सुद्धा सामना एन्जॉय करतायत. एक क्रिकेट ज्यांनी गाजवला टेनिस खुल्या गटातनं संदेश नारकर असतील, अजित, हे चांगले क्रिकेटर आम्ही पाहिले जुने. इथे मात्र मिडविकेट क्षेत्र निवडलं आणि पहिल्या चेंडूवरती बिभीषण मात्रेच्या बॅट मधून पहिला चौकार. सर्व भाऊ जुने खेळाडू आहेत. संदेश नारकर आम्हाला आठवते 5 चेंडूत 5 षटकार सुद्धा ठोकले होते. त्यानंतर 6वा चेंडू मात्र त्याने प्लेस केला होता. त्यानंतर अजितला तुम्ही पाहताय, एक चांगले क्रिकेटर नाव पाडायचे लेजेंड क्रिकेटर आहेत. आम्ही यांचा खेळ पाहिलाय पूर्वी. शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत हेमंत म्हात्रे, सिंगल मेल इथे पहिल्या चेंडूत चौकार आणि त्यानंतर बिभीषणने चेंडूला सन्मान दिलाय. तर 5 धावा धापावरती लागल्यात. 42 धावांचं लक्ष. पहिलं षटक घेऊन आलेत गोलंदाज सुरेंद्र. सुरेंद्र राईट मोर द विकेट. दिनेश साठी हा वेगवान चेंडू होता. पूर्णपणे बीट झाले फलंदाज दिनेश ठोंबरे. बिभीषण वैयक्तिक 5 धावांवरती घेत आहेत. सुरुवात चांगली झाली होती नवापाडा टीमची, मात्र त्यानंतर अरुणने खूप चांगली गोलंदाजी केली. हर्षद ठोंबरे ज्याचा मी उल्लेख केला, जीपीएल मध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता. अष्टपैलू खेळाडू आहे. त्यानंतर शेवटचं षटक हे चांगलं पाहिलं आपण. इथे मात्र अखेटोपीचा बॉल होता. क्षेत्ररक्षक आलेत मात्र ते फक्त प्रेक्षक म्हणून. चेंडू मिड विकेटच्या वरून दिनेशच्या बॅट मधून हा पहिला षटकार. सहाने धावसंख्या पुढे सरकेल. धावफलक धावा लागतात त्या 11. 4 चेंडू सुरेंद्रने फेकलेत. 11 धावा खर्च केलेत. धावसंख्या ती 11. लक्ष आपण पाहिलं तर 42 धावांचे लक्ष मोठं नाहीये, मात्र या धावांमध्ये सुद्धा नवापाडा संघ फाईट करू शकतो. त्यासाठी चांगली गोलंदाजी करावी लागेल. अजून एक चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतोय मिड विकेटच्या दिशेने. पंच अमर ठाकूर यांचा इशारा येतोय. चेंडू 1 बाउंस सीमा पार. 4 धावांसाठी पहिल्या षटकात मॅच खुली केली आहे बिभीषण आणि त्यानंतर आता दिनेश ठोंबरेने. धावफलका धावा लागल्यात त्या 15. 15 धावा तुम्हाला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. थोड्याच वेळात 40+ संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांचे ते आगमन होईल. आणि 40+च्या स्पर्धा सुद्धा भरपूर होतात. आताच 40+ ची स्पर्धा आली कोळेगाव येथे. त्या स्पर्धेत नवापाडा संघ चॅम्पियन संघ ठरला होता. वाडेकर संघाला त्यांनी पराभूत केलं. इथे डॉट चेंडूची समाप्ती पहिल्या षटकात 15 धावा आल्यात. लक्ष आपण पाहिलं तर 42 धावांचं होतं आणि पहिल्या षटकात 15 आले. त्यामुळे आता 27 अजूनही बनवायचे आहेत येणाऱ्या 24 बॉल मध्ये. 24 चेंडूवर 27 धावांची गरज आहे. दुसरं षटक घेऊन येतात गोलंदाज यश येत आहेत. तो 24 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज यश चौधरी. क्रिकेटचा वारसा त्याला घरातूनच मिळाला. सुरेश चौधरी ज्याने काळ गाजवला नवापाडा टीमसाठी. खुल्या गटातनं यश 11 डोंबिवली हा संघ तुम्ही पाहत असायचे. त्यात सर्व ग्रामीण खेळाडू असायचे. प्रशांत म्हात्रे असतील, सुजित पाटील असतील, योगेश पाटील असतील, असे सर्व ग्रामीण खेळाडू तुम्ही त्या संघामध्ये पाहायचे. यश 11 डोंबिवली हा संघ आम्ही पाहायचो. आणि जुवेलीची स्पर्धा पहिल्यांदा खुल्या गटातनं जिंकली होती यश 11 डोंबिवली या संघाने. रवींद्र संते कॅप्टन होते त्या टीमचे. राम पाटील असतील देसाईचे. इथे चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक आले होते, प्रयत्न खूप चांगले केले, मात्र झेल ड्रॉप झालाय. 2 धावा अजून ऍड होतील. धावसंख्या 18. 42 धावांचं लक्ष. 18 धावा तुम्हाला पाहायला मिळतात. जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. आजच्या दिवसात तुम्ही विचार केला तर सिद्धेश 5 स्पर्धा
जीटीसीच्या माध्यमातून कव्हर केल्या आहेत. आडोलीची 40+ स्पर्धा, त्यानंतर भिवंडीमध्ये 2 स्पर्धा आणि एक मुरबाडची स्पर्धा, अशा 5 स्पर्धा जीटीसीच्या माध्यमातून कव्हर केल्या आहेत. क्लॅरिटी खूप चांगली आहे. इथे चेंडू हवेत आहे, त्याचमुळे जीटीसीलाही भरपूर मागणी असते. एकदा पूर्ण होतो दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव वेगाने पूर्ण केली. 2 ने धावसंख्या पुढे सरकेल. धावपल धावा लागल्या त्या 20. अर्ध लक्ष पार केलं, अजूनही 22 धावांची गरज आहे. यश इथे मात्र चेंडू फक्त दिशा दिली कव्हरच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू जाईल सीमा पार. 4 धावांसाठी चांगली फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते बिभीषण म्हात्रेच्या माध्यमातून. धावसंख्या 25. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे पॉवर प्ले मधला आणि धावा झाल्यात 25. इथे कोणत्या प्रकारचं कॉलिंग झालं नाही इथे मात्र. आणि फलंदाज बाद, दिनेश ठोंबरे बाद होत आहेत. 25 या धावसंख्येवरती पहिला धक्का. तर यांचं या स्पर्धेत आम्हाला सहकार्य लाभले ते मानपड्याचे उद्योजक समर वजे यांचं इथे आगमन होतोय. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि क्रिकेटसाठी ज्यांचा नेहमी सपोर्ट असतो, खेळाडूंना नेहमी प्रोत्साहन देत असतात समर वजे. तर मोरिया 11 जी संघ तुम्ही पाहिला जीपीएल मध्ये, त्या संघाचे पुरस्कर्ते नितीन फुलोरे यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा आलेत कोणी टीमला आणि या स्पर्धेला, जे युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतायत. समर वजे साहेबांचा आगमन होतोय. सोनारपाडा प्रीमियर लीग ज्यावेळी स्पर्धा होते त्या स्पर्धेत सुद्धा ते संघ मालक असतात. सोनारपाडा टीमला नेहमी ज्यांचा सपोर्ट असतो ते समर वजे साहेबांचं आगमन झालंय. तर हर्षद येत आहेत. धावा आहेत त्या 25. 17 धावांची अजूनही गरज आहे 18 चेंडू मध्ये. गोलंदाज गुरुनाथ. हा गुरुनाथचा पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती पहिलाच धमाका. हर्षद ठोंबरेच्या बॅट मधून मिड विकेटच्या वरून हा षटकार. अकरा धावांची अजूनही गरज आहे. षटकाराने समीकरण बदलतोय आणि विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना कोणी संघ, कोणी बनल्यानंतर नक्कीच किरण ठोंबरे साहेब एक जबरदस्त व्यक्तिमत्व, त्यांच्या माध्यमातून चंदूशेठ ठोंबरे स्मृती चषक तुम्ही पाहत असता. संदीप ठोंबरे असतील, खूप चांगले पंच सुद्धा आहेत. बिभीषण म्हात्रे असतील, खूप चांगले पंच आहेत. इथे मात्र मिस फील्ड होते. अजून 2 धावा मिळतील त्या हर्षद ठोंबरेला, कारण हर्षद ठोंबरेची भूमिका बाळू जीपीएल मध्ये खूप महत्वाची राहिली. भरपूर त्याचं कौतुक केलं. त्याच्या टीमचे संघ मालक प्रमोद मडवी यांनी, जे दातिवलीचे अंश 11 दातिवली संघाने ती स्पर्धा जिंकली जीपीएल, आणि त्या स्पर्धेत खूप मोठं योगदान हर्षद ठोंबरेचं राहिलं होतं. फलंदाजी तर असं 90 पेक्षा जास्त धावा कुठल्या होत्या आणि विकेट सुद्धा घेतले होते. इथे फटका चांगला हर्षद ठोंबरेच्या बॅट मधून. चेंडू जाईल सरळ आउट ऑफ द पार्क. षटकार. आणि षटकारने समीकरण बदलतोय. धावपलका धावा लागल्या त्या 39. फक्त 3 धावांची आता गरज आहे. गोलंदाज आहेत ते गुरुनाथ आणि तिसऱ्या षटकात मॅच फिनिश करण्याचा प्रयत्न आहे हर्षद ठोंबरेचा. हरणी विक्ट्री स्पोर्ट या डोंबिवली या संघामध्ये सुद्धा त्याची वर्णी लागते खुल्या गटात. आणि इथे फटका चांगला आहे. मॅच फिनिश होईल. स्क्वेअर लेगच्या वरून हा षटकार, विजयाचा षटकार तुम्हाला पाहायला मिळतोय हर्षद ठोंबरेच्या बॅट मधून. आणि खोनी संघ दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होतोय. तर नक्कीच
समोर वजे साहेबांचं आगमन झालं आणि त्यांच्याकडनं बघा लगेच हर्षद ठोंबरेला 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल या मॅच साठी आणि तोच ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. 4 चेंडूमध्ये 20 धावा आणि गोलंदाजी सुद्धा सुरेख केली. हर्षद ठोंबरे ठरलाय आणि समर वजे यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आणि 1000 रुपयाचं कॅश प्राइज देऊया. तर याचे हर्षद खूप गुणवान खेळाडू आहे. हर्षद ठोंबरे फक्त त्याची बॅट बोलते, तो स्वतः जास्त कधी बोलत नाही. तरी सपोर्टर सुद्धा भरपूर आले होते वाटतं बिभीषण. मात्र अजूनही सेकंड राऊंड आहे आणि 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. हर्षद ठोंबरे नक्कीच समर वजे यांना विनंती होती की आपल्या शुभ हस्ते कॅश प्राइज आणि मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी द्यायची. आणि हर्षद ठरला या सामन्याचा सामनावीर. आपल्या स्क्रीनवर पाहू शकता तुम्ही हर्षद ठोंबरे आणि समर वजे ज्यांचा क्रिकेटला खूप सपोर्ट असतो आणि सोनारपडा